विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण 1857चा उठाव या घटकावर महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत. या क्लासमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत. हे सर्वच प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये आलेले आहे, त्यामुळे हे रिपीटेड असणार आहे आणि तुमच्यासाठी मोस्ट IMP क्वेश्चन हे असणार आहे. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा क्लास घेतलेला आहे मी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे, त्यामुळे आजच्या क्लासमध्ये एक पण प्रश्न मिस करू नका. बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचे असणार आहे, लक्ष देऊन पहा. लक्षात ठेवा, 1857च्या उठावाच्या काळात ब्रिटनमध्ये लिबरल पक्षाचे सरकार होते. कोणत्या पक्षाचे सरकार होते मित्रांनो? लिबरल पक्षाचे सरकार होते. जेव्हा 1857चा उठाव झाला त्यावेळेस ब्रिटनमध्ये लिबरल या पक्षाचे सरकार होते. आणि मित्रांनो, लॉर्ड पाल्मरस्टन हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. कोण होते? लॉर्ड पाल्मरस्टन 1857च्या वेळी. ठीक आहे. त्यांनी भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सैन्य पाठवण्याचे आदेश देखील दिले होते. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लॉर्ड पाल्मरस्टन. लॉर्ड पाल्मरस्टन. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 1857च्या उठावात कानपूर येथील नेतृत्वाचा मुख्य कारभार कोणी सांभाळला आणि त्यांचे मुख्य सेनापती कोण होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कानपूर येथे अंतिम पेशवे कोण होते? बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांनी उठावाचे नेतृत्व केले. ठीक आहे. नानासाहेब पेशवे. त्यांचे निष्ठावंत व कुशल सेनापती तात्या टोपे होते. तात्या टोपे कोणाचे सेनापती होते? तर नानासाहेब पेशवे यांचे सेनापती होते. तात्या टोपे यांचं नाव आहे मित्रांनो रामचंद्र पांडुरंग येवलेकर. ठीक आहे. रामचंद्र पांडुरंग येवलेकर यांनी सैन्याचे प्रत्यक्ष रणकौशल्य सांभाळले. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेत आलेला आहे, IMP प्रश्न असणार आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न. यामध्ये लक्षात ठेवा, 1856 ते 1862 या काळात लॉर्ड कॅनिंग भारताचे गव्हर्नर जनरल होते. मित्रांनो, कार्यकाळ लक्षात ठेवा, 1856 ते 1862. ठीक आहे. या काळात कोण गव्हर्नर जनरल होतं? तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. उठावानंतर म्हणजेच 1858च्या कायद्यानुसार मित्रांनो लक्षात ठेवा, उठावानंतर 1858च्या कायद्यानुसार ते भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1857चे स्वातंत्र्य समर हा अत्यंत प्रेरणादायी ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेत आलेला आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधी 1909 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1909 मध्ये 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांनी याला केवळ शिपायांचा बंड म्हटले होते, परंतु सावरकरांनी सिद्ध केले की हा भारताचा पहिला स्वातंत्र्य समर हा होता. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कधी लिहिला? 1909 मध्ये लिहिला. काय म्हटले त्यांनी? 1857चे स्वातंत्र्य समर. ठीक आहे. 1857च्या उठावाला. प्रश्न क्रमांक 5 आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विरुद्ध लढणारा ब्रिटिश सेनापती कोण होता, ज्याने राणींच्या शौर्याची प्रशंसा केली होती? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आजच्या क्लासमध्ये सर्वच IMP प्रश्न असणार आहे, त्यामुळे एक पण प्रश्न यामधला मिस करू नका. ह्यामध्ये लक्षात ठेवा, सर ह्यू रोज यांनी मध्य भारतात इंग्रजी सैन्याचे नेतृत्व केले. लक्षात ठेवा, सर ह्यू रोज यांनी मध्य भारतामध्ये इंग्रजी सैन्याचे नेतृत्व केले. ग्वाल्हेर येथे लढताना राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. मित्रांनो, कोठे प्रश्न येऊ शकते की राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण कोठे आले? तर मित्रांनो, ग्वाल्हेर या ठिकाणी लढत असताना राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. एक पॉईंट आणखी नोट करून ठेवा की ह्यू रोजने आपल्या आठवणीत लिहिले होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्यू रोज यांनी आपल्या आठवणीत लिहिले की क्रांतिकारकांमध्ये राणी लक्ष्मीबाई ही एकमेव पुरुष मर्द होती. ठीक आहे.
हा पॉईंट नोट करून ठेवा, खूप गौरवशाली हे वाक्य आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, सर ह्यू रोज. सर ह्यू रोज. प्रश्न क्रमांक 6 आहे. 1857च्या उठावात बिहारमधील जगदीशपूर येथून ब्रिटिशांविरुद्ध अभूतपूर्व लढा कोणी दिला? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, बिहारमधील जगदीशपूरचे 80 वर्षीय वृद्ध जमीनदार कुंवर सिंग यांनी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी काव्याने अत्यंत प्रखर लढा दिला. वयाच्या 80व्या वर्षीही त्यांनी ब्रिटिश सैन्याला अनेकदा पराभूत केले. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कुंवर सिंग. ठीक आहे, तर हे कुठले होते मित्रांनो? बिहारमधील जगदीशपूर या ठिकाणाचे होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 7वा आहे. 1857च्या राष्ट्रीय उठावाची पूर्वनियोजित म्हणजेच निश्चित तारीख कोणती ठरवण्यात आली होती? ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, क्रांतिकारकांनी संपूर्ण देशभरात एकाच वेळी उठाव करण्यासाठी मित्रांनो तारीख कोणती होती? 31 मे 1857. खूप महत्त्वाची तारीख आहे, IMP तारीख आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. 31 मे 1857 ही तारीख निश्चित केली होती. ठीक आहे, परंतु मित्रांनो हा पॉईंट नोट करा हायलाईटमध्ये. परंतु 10 मे 1857 रोजी मेरठ येथील सैनिकांनी वेळेआधी बंड पुकारल्यामुळे योजनेचे गांभीर्य व एकसूत्रीपणा कमी झाला. ठीक आहे, हा प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. 31 मे 1857. तर या प्रश्नामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय होईल मित्रांनो? पूर्वनियोजित तारीख जर म्हटलं तर बी 31 मे 1857. ठीक आहे, आणि जर उठाव कधी झाला म्हटलं मित्रांनो तर 10 मे 1857. ठीक आहे, ह्या दोन तारीखा खूप महत्त्वाच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्नांमध्ये खूप वेळा गल्लत होऊ शकते, खूप वेळा असे विचारले जाऊ शकते की उठाव कधी झाला, तर होईल 10 मे 1857. आणि पूर्वनियोजित तारीख कोणती होती, तर होईल उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी 31 मे 1857. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आपला प्रश्न क्रमांक 8वा आहे. 1857च्या उठावाचा इतिहास सांगणारा द इंडियन म्युटिनी ऑफ 1857 हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो लक्षात ठेवा, द इंडियन म्युटिनी ऑफ इंडिया. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा J.B. मॅलेसन यांनी, काय आहे मित्रांनो? J.B. मॅलेसन यांनी द इंडियन म्युटिनी ऑफ इंडिया हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये लष्करी कारवाया आणि ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून उठावांचे विश्लेषण करण्यात आले होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, J.B. मॅलेसन. ठीक आहे, J.B. मॅलेसन यांनी कोणता ग्रंथ लिहिला? द इंडियन म्युनिटी ऑफ 1857. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. 1857च्या उठावात गुप्त संदेश आणि संघटन वाढविण्यासाठी कोणत्या दोन प्रतीकांचा प्रसार केला जात होता? तर मित्रांनो हे सर्वच्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा कंटेन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला, हा क्लास तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करत चला. आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे मित्रांनो, ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण त्यावर आपण सर्व प्रकारचे माहिती अपलोड करत असतो. सोबतच तुमच्या परीक्षेच्या संबंधित जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील मी त्यावर जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा नोट करून ठेवा. गावोगावी आणि सैनिकी छाव्यांमध्ये उठावांचा संदेश पोहोचवण्यासाठी लाल कमलाचे फूल सैनिकांमध्ये आणि चपाती भाकरी गावकऱ्यांमध्ये फिरविली जात असे. हे गुप्त संघटनेचे मुख्य प्रतीक होते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कमळ आणि भाकरी म्हणजेच चपाती. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10वा आहे. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त करून ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता कोणत्या कायद्याने लागू झाली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा 1857च्या उठावानंतर कधी 2 ऑगस्ट 1858 रोजी ब्रिटनच्या संसदेने ॲक्ट ऑफ द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संमत केला. याने कंपनी राज संपुष्टात येऊन भारत थेट ब्रिटिश राजा राणीच्या अधिपत्याखाली आले. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. कधीचा होता? 1858चा. हा प्रश्न येऊ शकते की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट
कधीचा आहे किंवा कधी लागू झाला? तर मित्रांनो उत्तर होईल 1858. जेव्हा 1857चा उठाव झाला त्याच्या 1 वर्षानंतर लगेच हा ॲक्ट लागू झाला. या ॲक्टने काय केले मित्रांनो, तर जे भारताचे गव्हर्नमेंट चालत होते कंपनीच्या अधिपत्याखाली, तर ती कंपनीची सत्ता संपुष्टात आली मित्रांनो या कायद्याने आणि राणीच्या अधिपत्याखाली गेले, डायरेक्ट ब्रिटिशच्या गव्हर्नमेंटकडे गेले. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूया आपला महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 आहे. 1857च्या उठावात अयोध्येचे म्हणजेच अवधचे नेतृत्व कोणी केले होते? ह्यामध्ये लक्षात ठेवा, अवधचे नवाब वाजिद अली शाह यांना पदच्युत केल्यानंतर म्हणजेच पदव्युत्तर केल्यानंतर त्यांच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी आपला मुलगा बिरजीस काद्र याला नवाब घोषित करून लखनऊ अवध घेऊन मित्रांनो ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, बेगम हजरत महल. ठीक आहे, अयोध्येचे नेतृत्व कोणी केले होते? अवधचे नेतृत्व कोणी केले होते? कधी? 1857च्या उठावात. तर बेगम हजरत महल यांनी हे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 12 आहे. दिल्लीत कधी 1857च्या उठावाचे लष्करी नेतृत्व प्रत्यक्ष कोणी सांभाळले होते? तर यामध्ये लक्षात ठेवा, दिल्लीत नामांकित प्रमुख बहादूर शाह जफर असले तरी प्रत्यक्ष लष्करी कारवाई आणि सैन्याचे नेतृत्व करून आलेले सुभेदार जनरल बख्त खान यांनी केले होते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी, जनरल बख्त खान. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे. मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी कोणत्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडून उठावाची ठिणगी पेटवली होती किंवा टाकली होती? ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, कोलकात्याजवळून आलेल्या बराकपूर छावणीतील 34व्या इन्फंट्रीचे सैनिक मंगल पांडे यांनी गायी आणि डुकराची चरबी लावलेले काडतूस वापरण्यास नकार दिला व ब्रिटिश मेजर ह्युसनवर गोळी झाडली. कोणावर? मेजर ह्युसनवर. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, बराकपूर छावणीत. कोणत्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या मित्रांनो? तर बराकपूर छावणी. कोणावर गोळ्या झाडल्या? तर मेजर ह्युसनवर गोळी झाडली. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 14 आहे. 1857च्या उठावाचा बिमोड केल्यानंतर ब्रिटिश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना कैद करून कोठे हद्दपार केले? ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, दिल्ली इंग्रजांनी जिंकल्यानंतर बहादूर शाह जफर यांनी हुमायूनच्या धडग्यातून अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना ब्रह्मदेशातील म्यानमार रंगूर येथे हद्दपार करण्यात आले. मित्रांनो तेथेच त्यांचा 1862 मृत्यू झाला. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, रंगून म्यानमार या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 15 आहे. 1857च्या उठावाचे तत्कालीन आणि धार्मिक कारण खालीलपैकी कोणते मानले जाते? तर तेच मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. IMP आहे, नोट करून ठेवा. तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सांगा. यामध्ये लक्षात ठेवा, नवीन एल्फिल्ड रायफल. मित्रांनो लक्षात ठेवा, नवीन एल्फिल्ड रायफल मध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसांचे आवरण दाताने तोडावे लागत असे. या आवरणाला गायी व डुकरांची चरबी लावल्याची बातमी पसरल्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकात धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, एनफिल्ड रायफलची चरबीयुक्त काडतुसे. ठीक आहे, जे त्यांना गोळ्या झाडाव्या लागत होत्या मित्रांनो, त्याचे जे काडतूस काढाव्या लागत होते बंदूकचे, ते मासाचे होते, गायीचे आणि डुकरांच्या. त्यामुळे हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16 आहे. 1857च्या उठावाला केवळ एक सैनिकी बंड असे मत खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने मांडले? यामध्ये लक्षात ठेवा, सर जॉन लॉरेन्स, जॉन सिली या ब्रिटिश इतिहासकारांनी या उठावाला केवळ स्वार्थी सैनिकांचे स्थानिक बंड म्हटले. याउलट भारतीय विचारवंतांनी याला राष्ट्रीय स्वातंत्र्य समर असे म्हणले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सर जॉन लॉरेन्स आणि सिली. सर जॉन लॉरेन्स आणि सिली यांनी काय म्हटलं? केवळ एक सैनिकी बंडच होते 1857च्या उठाव. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17 आहे.
फैजाबाद येथून उठावाचे प्रखर नेतृत्व करणारे मौलवी अहमदुल्ला शाह यांच्यावर ब्रिटिशांनी किती रुपयाचे बक्षीस ठेवले होते? यामध्ये लक्षात ठेवा, मौलवी अहमदुल्ला शाह यांनी फैजाबादमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जिहाद पुकारला, इंग्रजांचा कडक प्रतिकार केला. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी 50,000 रुपयाचे, मित्रांनो किती, 50,000 रुपयाचे तत्कालीन मोठे बक्षीस ठेवले होते. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50,000 रुपये. 50,000 रुपये कोणासाठी ठेवले होते मित्रांनो? मौलवी अहमदुल्ला शाह. ठीक आहे, मौलवी अहमदुल्ला शाह यांना पकडण्यासाठी. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1857च्या उठावानंतर ब्रिटिश भारतीय सैन्यांची पुनर्रचना करण्यासाठी कोणता विशेष आयोग नियुक्त करण्यात आला होता? यामध्ये लक्षात ठेवा, उठावानंतर लष्करांची फेररचना करण्यासाठी जोनाथन पील यांच्या अध्यक्षतेखाली पील आयोग स्थापन झाला. या आयोगाच्या शिफारसीनुसार सैन्यात युरोपियन सैनिकांचे प्रमाण वाढविण्यात आले आणि फोडा व राज्य करा धोरण लागू झाले. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पील कमिशन. पील कमिशन. ठीक आहे, 1857च्या उठावानंतर ब्रिटिश भारतीय सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी विशेष आयोग नियुक्त करण्यात आला होता, तो होता पील कमिशन. ठीक आहे, पील कमिशन. प्रश्न क्रमांक 19 आहे, द ग्रेट रिबेलियन. द ग्रेट रिबेलियन हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय विचारवंत अशोक मेहता यांनी द ग्रेट रिबेलियन पुस्तकात काय म्हटले? 1857च्या उठावाचे स्वरूप राष्ट्रीय स्वरूपाचे होते हे विविध पुराव्यांसह मांडले. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अशोक मेहता. अशोक मेहता, भारतीय विचारवंत अशोक मेहता यांनी कोणते पुस्तक लिहिले? द ग्रेट रिबेलियन. त्यांनी काय म्हटले? 1857च्या उठावाचे स्वरूप राष्ट्रीय स्वरूपाचे होते. ठीक आहे, आणि हे विविध पुराव्यांमध्ये देखील त्यांनी मांडलेले होते. पर्याय क्रमांक ए याचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील सातारा येथे छत्रपतींच्या गादीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि उठावांचे नियोजन करण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? यामध्ये लक्षात ठेवा, साताराचे राजे प्रताप सिंह यांचे राज्यासाठी रंगो बापूजी गुप्ते लंडनला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांनी 1857च्या उठावाच्या काळात सातारा परिसरात मोठा जनसमुदाय आणि कोळी भिल्ल एकत्र करून उठावाची नियोजन आखली. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते. प्रश्न क्रमांक 21 आहे, खानदेशात 1857च्या उठावात भिल्ल जमातीचे नेतृत्व कोणी केले होते? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा. अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. सोबतच हा क्लास तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. सोबत मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण त्यावर सर्वात जास्त इम्पॉर्टंट अपडेट आपण देत असतो. यामध्ये लक्षात ठेवा, खानदेशात खाजा सिंग म्हणजेच काजा सिंग आणि भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली हजारो भिल्लांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले आणि सरकारी खजिना लुटला. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खाजा सिंग. त्यालाच आपण काजा सिंग देखील म्हणतो. भिल्ल जमातीचे नेतृत्व कोणी केले होते असा हा प्रश्न आहे 1857च्या उठावात. त्याचे उत्तर होईल खाजा सिंग. काजा सिंग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, 1857च्या उठावात कोल्हापूर येथे ब्रिटिशांविरुद्ध उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर यामध्ये लक्षात ठेवा, कोल्हापूरचे छत्रपतीचे बंधू चिमासाहेब यांनी 27वी देशी पायदळ तुकडी एकत्र आणून कोल्हापुरात उठाव घडवून आणला. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, चिमासाहेब. पर्याय क्रमांक बी, चिमासाहेब. प्रश्न क्रमांक 23 आहे, 1857च्या उठावाचे अपयशाचे सर्वात मुख्य आणि प्रमुख कारण कोणते ठरले?
मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे आत्ताच तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि याकडे विशेष लक्ष द्या. खूप वेळा हा प्रश्न आलेला देखील आहे परीक्षेमध्ये, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, उठाव संपूर्ण देशात एकाच वेळी न होणे. 1857चा जो उठाव आहे तो संपूर्ण देशात एकाच वेळी न होणे, मध्यवर्ती नियोजन नसणे, विविध नेत्यांचे वेगवेगळे प्रादेशिक हेतू आणि शिकलेले मध्यमवर्गीय व अनेक स्थानिक तटस्थ राहणे, यामुळे हा उठाव अपयशी ठरला. तर यामध्ये असे देखील पॉईंट येऊ शकते, हे सर्वच्या सर्व तुम्हाला पॉईंट येऊ शकते एकाखाली एक, आणि यापैकी कोणते उठावाचे कारण नव्हते यामध्ये एक दुसराच पॉईंट येणार आणि ते विचारणार तुम्हाला की ह्यामधला हा एक उठावाचा कारण ठरला का, त्यामध्ये तुम्हाला तो अयोग्य निवडावा लागेल. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये येत असतात, त्यामुळे सर्वच्या सर्वच प्रश्नांचे प्रिपेअर असणे तुम्हाला महत्त्वाचे आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, केंद्रीय नेतृत्व व एकसंघटित योजनेचा अभाव. ठीक आहे, तर बघा यामध्ये किती सारे पॉईंट आहे आणि प्रश्न काय आहे की कोणता प्रमुख कारण ठरला आहे. तर मित्रांनो, याचे पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर होईल, केंद्रीय नेतृत्व एकसंघटित योजनेचा अभाव. प्रश्न क्रमांक 24 आहे, इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी कोण होती त्यावेळेसची, राणी व्हिक्टोरिया, प्रसिद्ध जाहीरनामा कधी 1 नोव्हेंबर 1858 रोजी कुठे आयोजित दरबारात वाचून दाखवण्यात आला होता. किंवा प्रश्न मित्रांनो असा देखील विचारला जाऊ शकते की राणीचा जाहीरनामा कधी आयोजित करण्यात आला किंवा कधी सादर करण्यात आला. तर त्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल 1 नोव्हेंबर 1858. किंवा राणीच्या जाहीरनाम्याची काय गरज पडली मित्रांनो, 1857चा प्रमुख झालेला उठाव. ठीक आहे, त्यामुळेच 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा सादर करण्यात आला. यामध्ये लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे आयोजित भव्य दरबारात गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा वाचवून दाखविला, ज्यामध्ये भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य व समानतेचे आश्वासन देखील देण्यात आलेले होते. महत्त्वाचा पॉईंट आहे की धार्मिक स्वातंत्र्य व समानतेचे आश्वासन देण्यात आलेले होते. हा पॉईंट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला जोड्या लावा येईल किंवा एका पर्यायापैकी एका खाली एक पर्याय येईल आणि त्यापैकी अयोग्य पर्याय निवडा, त्यामध्ये असे पॉईंट खूप महत्त्वाचे ठरत असतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, अलाहाबाद प्रयागराज येथे वाचून दाखवण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 25 आहे, द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 ते 1859 या शीर्षकाखाली न्यूयॉर्क डेली ट्रिब्यूनमध्ये लेखांची मालिका कोणी प्रसिद्ध केली होती. तर यामध्ये लक्षात ठेवा, प्रसिद्ध तत्ववेत्ता कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी 1857 ते 1858 दरम्यान न्यूयॉर्क डेली ट्रिब्यूट या वर्तमानपत्रात भारतीय उठावांवर विश्लेषणात्मक लेख लिहून ब्रिटिशांच्या शोषणाचा पर्दाफाश केला. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स. तर मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण 25 प्रश्न होते. यामध्ये मित्रांनो सर्वच्या सर्व रिपीटेड प्रश्न घेतलेले आहे. 1857च्या उठावावर जास्तीत जास्त इम्पॉर्टंट प्रश्न घेणे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवणे हा या क्लासमागील मुख्य उद्देश आहे. तुम्हाला हा जर क्लास आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना देखील अशा प्रकारच्या प्रश्नांची माहिती होऊ द्या. सोबतच मित्रांनो, आपली तलाठी भरतीसाठी फ्री सिरीज 30 संभाव्य प्रश्नसंचांची सुरू आहे. ही सर्वच्या सर्व फ्री सिरीज असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मित्रांनो आपले 26 क्लासेस झालेले आहे, आणखी आपले 4 क्लासेस व्हायचे बाकी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपली फ्री सिरीजचा लाभ घेतला नसेल तर आत्ताच आपले पूर्वीचे व्हिडिओ बघून घ्या. ते सर्वच्या सर्व यूट्यूबवर फ्री अवेलेबल आहे किंवा मी त्याची लिंक देखील दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यावर तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणारच आहे. परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे सर्व बाजूने प्रिपेअर असणे हे तुमची गरज आहे, काळाची गरज आहे मित्रांनो. त्यामुळे आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. अजूनपर्यंत आपली शाळा जिंकेला हे मित्रांनो आपले हक्काचे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर तुम्ही जे जे पॉईंट सांगता त्यानुसार मी क्लास घेत असतो, त्यानुसार मित्रांनो मी प्रश्न निवडत असतो. त्यामुळे तुम्ही देखील मला पॉईंट सांगू शकता की सर या घटकावर तुम्ही पुढचा क्लास बनवा. मी त्या घटकावर मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न निवडेल आणि ते प्रश्न तुमच्यासमोर क्लासच्या स्वरूपात आणेन. ठीक आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा. सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आगामी येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षामध्ये तुमचे लवकरात लवकर सिलेक्शन हो, हीच माझी सदिच्छा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी तुमच्यासोबत आहो, ठीक आहे. आणि अशीच तुमची मदत असू द्या. भेटूया मित्रांनो पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.